पोटाचा विकार होता आणि तो विकार इथं आल्यानंतर त्यांनी जे काही माझ्याकडून क्रिया करून घेतल्या सोप्या व्यायाम पद्धतीच्या, त्या व्यायाम पद्धतीच्या आधारे आणि त्या मसाजच्या आधारे माझा पोटाचा जो असलेला विकार बरा झालेला आहे. माझं नाव केशव गंगाराम झरे, राहणार वडगाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मी रिटायर्ड शिक्षक आहे. आज जवळजवळ 86-87 वर्षाचं वय आहे माझं. मला साखरे रोग आहे. त्याच्यामध्ये हे कान पचनक्रिया बिघडून मला संडास साफ होत नव्हते. डॉक्टरने प्रयत्न केले तिथं, कमी झालंच नाही. बरेच दिवस झालं. मग माझा मुलगा येतो शेजारी राहतो, त्या माझ्या मुलांना इथे या ठिकाणी घेऊन आला. इथं आल्यानंतर माझा मुक्काम 3 दिवस होता. इथं आल्यानंतर मला सकाळी त्याने 4ला उठवले आणि मग 4 ते 6 पर्यंत 2 तास चांगल्या प्रकारचा व्यायाम, म्हणजे मला झेपणारा, माझ्या प्रकृतीला जसं झेपल अशा प्रकारचा व्यायाम त्याने घेतला 2 तास. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ विश्रांती, 1 तास 1.5 तास. त्याच्यानंतर 8च्या दरम्यान मसाज करायला घेऊन जात होते. त्या ठिकाणी जवळजवळ 1.5-2 तास मसाज केलं. तेलाचं तेल लावून म्हणजे सर्व अंगाला मसाज करून 1-1.5 तास करत होते. आणि मग ते केल्यानंतर स्नान वगैरे करून आले की थोडा नाश्ता देत होते. तर थोडासा फळफळ, राजगिऱ्यासारखी खीर, असं थोडं अल्प उपहार दिला. संध्याकाळच्या वेळेस खिचडी दिली, पुन्हा आणि काढा प्यारा देत होते. मग असं झोपला सकाळी की पुन्हा पाठे उठवायचा. असा 3 दिवस कार्यक्रम होता. 2 दिवस मला अगदी म्हणजे जेवण दिलेच नाही त्यांनी, अल्प उपहार दिले, फळं, केळी, चिक्को अशा प्रकारचे. आणि मग संध्याकाळी मात्र खिचडी देत होते. आणि 3ऱ्या दिवशी मात्र दुपारी थोडं जेवण दिले, भाजी भाकर. आता सध्या माझी प्रकृती बरी आहे, प्रमाण त्याचं कमी झालेलं आहे. आता मी गावाकडचं म्हणजे जातो असं विचारावं, जावं, चांगलं झालंय म्हणले त्याने. मलाही संडास वगैरे सगळे साफ झालेले आहे सध्या. आता पोटाचा एकदम बरा झालेला आहे.